माता महागौरीची कथा। एका कथेनुसार भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने कठोर अशी तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले। भगवान शंकर प्रसन्न झाले। त्यांनी माता पार्वतीच्या शरीराला गंगेच्या पाण्याने स्वच्छ केले। त्यामुळे मातेचा वर्ण गौर झाला। त्यामुळेच तिला महागौरी असे नाव पडले। या संदर्भात एक आणखी कथा सांगितली जाते की एक सिंह खूपच उपाशी होता। तो जेवण शोधण्यासाठी एका तलावाकडे गेला। त्यावेळी देवी उमा तपस्या करत होती। देवीला पाहून त्या सिंहाची भूक वाढली, पण ती तपस्या करते हे पाहून तो तिची तपस्या संपण्याची वाट पाहू लागला। ती वाट पाहून तो खूप कमजोर झाला। देवी ज्यावेळी तपश्चर्या करून उठली, त्यावेळी कमजोर सिंहाला पाहून मातेला तिची दया आली। तिने त्याला आपले वाहन बनवून घेतले। त्यामुळे देवीचे वाहन बैल आणि सिंह दोन्ही आहेत। अजून एका कथेनुसार दुर्गम नावाच्या राक्षसाचा अत्याचार वाढला आहे। त्यावेळी देवी भगवती शाकंभरीच्या सगळे शरण आले। तिने त्रिलोक मुग्ध करणाऱ्या महागौरीचे रूप घेतले। हीच महागौरी शिवालिक पर्वतावर विराजमान झाली आहे। या देवीचे शाकंभरी नावाचे मंदिर सुद्धा आहे। याच शाकंभरी देवीनं महागौरीचे रूप धारण केलेले आहे। धन्यवाद। तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा, देवांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। मनापासून खूप खूप धन्यवाद। जय माता दी।